रशियाने युरोपचा इंटरनेट बंद केला आणि कोणाला कळलंच नाही. कसं? सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाल्टिक सी युरोप मधला एक छोटा समुद्र आहे, पण याच्या तळाशी आहेत केबल्स, ज्या फिनलँड, जर्मनी, स्वीडन या सगळ्यांना जोडतात. बाल्टिक सी मध्ये 2024 पासून आतापर्यंत 10 केबल्स तुटल्यात. त्यातल्या फक्त 7 या नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत तुटल्या आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये स्वीडन लिथुनिया केबल तुटली. 24 तासात फिनलँड जर्मनी केबल पण तुटली, दोन्ही एकत्र एकाच वेळी. जर्मनीचे डिफेन्स मिनिस्टर म्हणाले, हे ऍक्सिडेंट नाही, हे वॉरफेअर आहे. पण रशिया म्हणतो, आम्ही काय केलं? रशियाने एक क्लेवर प्लॅन केला. स्वतः केबल तोडायची नाही, एक चायनीज शिप पाठवायची, त्या शिपचं अँकर समुद्रात ओढायचं आणि केबल तुटायची. शिप चायनीज, ब्लेम रशियावर नाही, ऍक्सिडेंट म्हणायचं, वॉर नाही. पण इंटरनेट तर गेलं, तेच तर हवं होतं. एका शिपच्या अँकरने 90 किलोमीटर केबल तुटली. रिपेअर होईपर्यंत लुथानियाचा 20% इंटरनेट गेला होता. युद्ध न करता, मिसाईल्स न टाकता, फक्त एका अँकरने. तेलाचं युद्ध दिसतं, मिसाईल्सचं युद्ध दिसतं, पण हे सायलेंट वॉर दिसत नाही आणि तेच तर त्यांना हवंय.